येईल का जुळून नाते? आरवने सांगितलेली सगळी माहिती आदित्यने प्रकाशना सांगितली. त्यांनाही नीतांचा प्लॅन ऐकून शॉक बसला. इथून पुढे नीता असा काहीतरी प्लॅन दिव्याच्या बाबतीत बनवेल वाटलंच नव्हतं. किती घाणेरडा प्लॅन आहे. इतकं खालच्या पातळीला उतरावं माणसाने, प्रकाश म्हणाले. त्यांना चीड आली होती नीतांची. वाटलं होतं सुधारली, पण नाही, ही तर पारच बिघडली. साठी आणि बुद्धी नाठी असं म्हणतात ते उगाच नाही. आता अर्धी लाकडं गेली मसनात आणि हिला कट कारस्थानं करायला सुचत आहे. काय करायचं या बुद्धीला त्यांना सुचत नव्हतं. मी दिव्याला भेटतो. माझं तुला एक सजेशन आहे. तू दिव्याला घेऊन बाजूला हो. तुला विला घे, नाहीतर फ्लॅट बघ 2 बेडरूमवाला, प्रकाश म्हणाले. डॅड, पण मॉमला अजून वाईट वाटणार ना, आदित्य म्हणाला. अरे पण मग काय करणार आहेस? दिव्याला मॉमच्या हातात देणार आहेस का? जोपर्यंत मॉम नीट वागत नाही तोपर्यंत तू दिव्याला इथे आणणार नाहीस, प्रकाश म्हणाले. पण त्यामुळे ती अजूनच दिव्याचा राग करणार ना, आदित्य म्हणाला. करू दे. मला वाटतं तिला सायकॅट्रिकची ट्रीटमेंट द्यायची गरज आहे. कारण नीता अशी कधीच नव्हती, प्रकाश म्हणाले. डॅड, आदित्यला बरं नाही वाटलं डॅड असं म्हणाले ते. आधी फॅक्ट आहे, तिला काहीतरी मानसिक कमजोरी असेल ज्याने ती असे विचित्र विचार करत आहे. मला वाटतं एकदा एक प्रयत्न करायला काय हरकत आहे आपण, प्रकाश म्हणाले. त्यांनाही अजूनही परिस्थिती आटोक्यात आहे असं वाटत होतं. ठीक आहे, तुम्ही काय ते बघा. मॉमला डॉक्टरकडे न्या, पण तिला बरं करा. तिला काही त्रास होता कामा नये. आदित्यला मॉमची काळजी वाटत होती. बरं, आता मी जर दिव्याला भेटायला गेलो तर ती घरी असेल का, प्रकाशने विचारलं. हो, असेल घरी. मॉमचा प्लॅन ऐकल्यापासून मी तिला घरातून बाहेर पडू नकोस सांगितलं आहे, आदित्य म्हणाला. तसं प्रकाश लगेच निघाले दिव्याला भेटायला. झाल्या कामाला वेळ कशाला म्हणून हातोहाती ते एक एक गोष्ट पाठी घालायच्या मागे लागले होते. जर विषय आदित्यच्या लग्नाचा असेल तर ते सर्व बाजूला करून आधी त्याचाच विचार करणार होते. म्हणूनच अर्जंट बेसिसवर ते दिव्याला भेटायला निघाले. ते गेले तसा आदित्य कामात गुंतला. 1-2 मीटिंग अटेंड करायच्या होत्या. त्या शिवला शेड्यूल करायला सांगितल्या आणि तो मीटिंगमध्ये बिझी झाला. इकडे एक माणूस लक्ष ठेवून होता दिव्यावर. जसा आदित्य बाहेर आला फ्लॅटमधून त्याने नीतांना कॉल करून सांगितलं होतं. थोड्याच वेळात दिव्याला सांगून मेरी काही फ्रूट्स आणि इतर सामान टाकायला खाली गेली. ती जाऊन आता अर्धा तास होऊन गेला होता तरी आली नव्हती. दिव्याने मेरीला कॉल केला तरी ती उचलत नव्हती. तसा दिव्याने आदित्यला कॉल केला पण त्याचा सायलेंट होता. शिवचाही सायलेंट होता. त्यामुळे दिव्याने त्याला कॉल केला तो त्यालाही कळला नव्हता. मेरीची काळजी वाटू लागलेली तिला. हॉलमध्ये येराझारा घालून दमली तरी मेरी आली नव्हती. तिला काळजी वाटत होती सारखी. राहिली कुठे? तिने शेवटी मितालीला कॉल केला. ती कामात होती पण दिव्याचा कॉल बघून तिने थोडं बाजूला जाऊन उचलला. हॅलो, बोल दिव्या, मिताली म्हणाली. मी तू अगं एक प्रॉब्लेम झाला आहे ग, दिव्या टेन्शनमध्ये म्हणाली. काय झालं सांग पटकन. मितालीलाही आता काळजी वाटत होती. अगं ती मेरी आहे ना, ती केव्हाची खाली गेली आहे. ती अजून आलीच नाही घरी. तिला कॉल केला तर ती कॉलही उचलत नाही. आदित्य सरांना कॉल केला तर तेही उचलत नाहीत. शिवसरांना कॉल केला तेही उचलत नाहीत. काय करू, माझं डोकंच चालेना. मला वाटलं माझ्या फोनला काही झालं की काय. मला वाटलं माझ्याकडून कॉलच जात नाही, फक्त मलाच रिंग ऐकू येते की काय. पण आता तुला तर लागला, दिव्या म्हणाली. बरं, तू वॉचमन काकांना कॉल करून विचार.
मितालीने तिला एक युक्ती सुचवली. ओके बघते म्हणत दिव्याने लँडलाईनवरून वॉचमनला कॉल केला. त्याने फक्त मेरीला जाताना बघितलं असून येताना बघितलं नाही असं सांगितलं. मितालीने दिव्याचा कॉल ठेवून शिवला कॉल करून बघितला तर तिचाही तो उचलत नव्हता. दोघेही मीटिंगमध्ये होते, कसे उचलते? तरीही उचलले असते जर लक्षात आला असता तर, पण नेमका सायलेंटवर टाकले होते त्यामुळे कळलंच नाही दोघांना. दिव्याने पुन्हा कॉल करून बघितला पण नाहीत उचलला कोणी. शेवटी तिने आदित्यला आणि शिवला एक मेसेज टाकला की मेरी गेला 1 तास खाली गेली आहे, ती फोन उचलत नाही, तिला काही झालं का नाही काही कळत नाही, म्हणून मी खाली जात आहे. तुम्हाला सगळ्यांना कॉल केला पण तुम्ही कोणीच कॉल उचलत नाही, तेव्हा नाईलाजाने मला खाली उतरावं लागत आहे. दिव्याने मेसेज सेंड केला. सेफ्टीसाठी तिने स्वतःकडे चॉपर घेतला, तोंडाला ओढणी बांधली आणि खाली उतरली. पण तिला बाहेर पडताना नीताच्या माणसाने बघितलं होतं. त्याने नीतांना कॉल केला आणि सांगितलं लिफ्टने 25 माळी खाली जाईपर्यंत वेळ लागला. तेवढ्या वेळात नीताने आपल्या माणसांना तयार राहायला सांगितलं. आदित्यने दिव्यासाठी सिक्युरिटी ठेवली नव्हती कारण सिक्युरिटी असूनही दिव्या किडनॅप झाली होती, म्हणून त्याने तो डिव्हाइस प्लॅन केला होता. म्हणजे दिव्या कुठेही असेल तरी आपल्याला नक्कीच मिळेल. दिव्या बाहेर निघून जायला आणि आदित्यचे डॅड फ्लॅटवर पोचायला एकच वेळ झाली होती. त्याने बेल वाजवून कंटाळले. आदित्यला कॉल केला तोही उचलत नव्हता. त्याने ऑफिसमध्ये अर्जंट कॉल केला. दिव्या घरी नाही हा आदित्यला मेसेज द्यायला सांगितला. फोन तुकारामनेच उचलला होता त्यामुळे तो धावतच मीटिंग रूमकडे गेला. आदित्य सर, मोठ्या साहेबांचा फोन होता. दिव्या मॅडम त्यांच्या घरी नाही. तुकारामने त्याला घाईघाईत सांगितलं. तेव्हा त्याने फोन काढून बघितला. दिव्याचे 10 ते 12 मिस कॉल, मितालीचे 3-4 मिस कॉल, डॅडचे 2 मिस कॉल. तो घाबरलास. तो अर्जंट सांगून मीटिंगमधून बाहेर आला. सर्वांनी समजून घेतलं. शिवही त्याच्यासोबत आला. जेवढे आदित्यला मिस कॉल होते तेवढेच शिवलाही मिस कॉल होते. दोघेही घाबरले होते. आदित्यचं लक्ष मेसेजवर गेला. त्याने मेसेज ओपन करून बघितलं तर दिव्याचाच होता. अरे यार, दिव्या गेली बाहेर. त्या मेरीचं लोकेशन, मॉमचं लोकेशन आणि त्या सुरभीचं लोकेशन काढ. तिच्या गार्डचंही लोकेशन काढ. सगळीकडे आपली माणसं पाठव, थांबू नकोस. आदित्य घाई करत शिवला म्हणाला. त्याला ज्याची भीती होती तेच होताना दिसत होतं. दिव्याला बाहेर काढण्यासाठी नीताच्या माणसाने मेरीला एका रूममध्ये बंद केलं होतं. तिचा फोन काढून घेतला होता म्हणूनच ती फोन उचलत नव्हती. इकडे नीतांनी सगळ्या सूचना आधीच देऊन ठेवल्या होत्या. दिव्याला त्यांना काही करून बर्बाद करायचं होतं. माझा मुलगा माझ्यापेक्षा जास्त तिला मान देतो म्हणजे काय, ते सुडाने पेटून उठल्या होत्या. दिव्याला ताब्यात घेतलं तसं मेरीला डोळ्याला पट्टी बांधून एका गर्दीच्या ठिकाणी सोडलं गेलं. ती डोळे सोडून आजूबाजूला बघेपर्यंत ती माणसं निघूनही गेली होती. मेरी लगेच फ्लॅटवर आली तर तिथे प्रकाश उभे होते. तिला कळलं म्हणजे दिव्या मॅडम आपल्याला शोधायला बाहेर पडले आहेत. तिने लगेच आदित्यला कॉल केला. तिने सगळं आदित्यला सांगितलं. तिला काहीच कळलं नसल्याचं सांगितलं तिने. आदित्यच्या मॉमचं लोकेशन घरीच येत होतं. तो स्वतः मॉमला बघायला घरी आला होता. त्याने घरी बघितलं तर खरंच मॉम घरी होती. आरामात सोफ्यावर बसली होती. फोनमध्ये काहीतरी करत होती. डायरेक्ट तिला विचारणार कसं ना. तिचा फोन काही काढून घेऊ शकत नाही. तो मॉमच्या बाजूला बसला तर ती सोशल मीडियावर रील बघत होती. मॉम, दिव्याला कुठं ठेवलं आहेस? आदित्यने विचारलं. मी कशाला तुझ्या दिव्याला ठेवू, माझा काय संबंध? नीताने उलट त्यालाच विचारलं. हे तू याआधी सांगितलं असतंस ना तर मला वाटलं असता विश्वास नक्कीच, पण हे बघितल्यावर नाही वाटणार विश्वास.
आदित्यने तिला सोशल मीडियावर झालेलं तिचं आणि सुरभीचं बोलणं दाखवलं. नीतांना ते बघितल्यावर कापूरच भरलं. त्यांना वाटलं नव्हतं आदित्य त्यांच्यावर इतका लक्ष ठेवत असेल. त्यांना बोलायला शब्द निघत नव्हते. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RV व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.